नमस्कार आणि सर्वांची कृतज्ञता. नोव्हेंबर 2024च्या बॅच ॲनिमल कम्युनिकेशन या बॅचमध्ये ज्योती मॅडमकडे मला ॲनिमल कम्युनिकेशन कोर्स करण्याची संधी मिळाली आणि खरंच खूप सुंदर होता. सुरुवातीपासूनचा अनुभव खूप सुंदर होता. 5 दिवसाचा आमचा हा ऑनलाईन कोर्स होता आणि ऑफलाईन पण असतो, पण मी ऑनलाईन घेतला होता. तर हा अनुभव मला पहिल्यापासून खूप सुंदर आला. सुरुवातीला ॲनिमल कम्युनिकेशन याविषयी थोडे गैरसमज होते, की खरंच हे असतं का? याविषयी माझ्या मनामध्ये काही गैरसमज होते. पण जेव्हा पहिल्यांदा मी ज्योती मॅमशी बोलली, तेव्हा मॅमने मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं आणि त्या ग्रुपमध्ये जसे मी ॲड झाल्याच्या नंतर त्या आधीच्या बॅचमध्ये जे शिकले होते त्यांचे काही सक्सेस स्टोरीज मॅम सतत ग्रुपवरती टाकायच्या. तेव्हा त्या सक्सेस स्टोरीज नंतर आम्ही ठरवलं की आमच्याही चिनूची एक केस मॅमकडे द्यावी. 2 महिने आमची केस मॅमच्या स्टुडंटकडे चालली होती आणि 2 महिन्यानंतर माझ्या मिस्टरांना आमची जी पेट होतं चिनू, जी हरवली होती, ती मॅमचे जे स्टुडंट होते ॲनिमल कम्युनिकेशन या बॅचचे सप्टेंबरमध्ये, त्यांनी ज्या करेक्ट लोकेशनला सांगितली त्याच लोकेशनला माझ्या मिस्टरांना आमची चिनू सापडली. आणि त्यानंतर आम्हाला खूप उत्सुकता झाली की नाही, आपणही हा कोर्स करावा आणि प्राण्यांची मदत करावी, जेणेकरून आपल्याला अजून अशाच आणखी प्राण्यांची मदत करता येईल, निशुल्क मदत करता येईल असं आम्ही ठरवलं. आणि त्यानंतर मी मॅमकडे पुन्हा विचारलं की मॅम, मला हा ऑनलाईन कोर्स करायचा आहे, तर मला माझं रजिस्ट्रेशन करून घ्यावं म्हणून. आणि त्या पद्धतीने मी रजिस्ट्रेशन केलं आणि नोव्हेंबरच्या बॅचमध्ये मला ही संधी मिळाली कोर्स करायची. मॅमने अतिशय सुंदर हा ॲनिमल कम्युनिकेशन कोर्स आमचा घेतला. ऑफलाईन आणि ऑनलाईन असा बॅच होती, त्याच्यामध्ये मी ऑनलाईन बॅच घेतली होती. सुरुवातीला ऑनलाईन बॅचमध्ये कसं असेल, मॅमचं शिकवलेलं आम्हाला समजेल का, ह्याबद्दलचे थोडेसे माझे गैरसमज होते. पण जेव्हा आमचा पहिला दिवस होता कोर्सचा, त्याच वेळेस मॅमने इतकं आम्हाला सांभाळून घेतलं. प्रत्येकाला अगदी ॲनिमल कम्युनिकेशन, टेलिपॅथी काय असते इथपासून अगदी ग्राउंड लेवलपासून आम्हाला आमचे क्वेरीज दूर केल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा मॅमने आम्हाला प्रॅक्टिकल्स दिले की तुम्ही आता पेटशी बोला एकमेकांच्या, तेव्हा जेव्हा आम्ही मॅमने सांगितलेल्या काही 2 टेक्निक्स होत्या. एक ग्राउंड लेवलला एक ग्राउंड मेडिटेशन होतं आणि त्याच्यानंतर सेन्सेशन मेडिटेशन होतं. त्या पद्धतीने आणि त्या प्रोसेसप्रमाणे मी फॉलो केलं. सुरुवातीला मला आधी वाटलं करताना की नाही, मला नाही जमत आहे किंवा मला नाही जमणार, मी बोलू शकणार आहे का, हा माझ्या मनामध्ये ही थोडीशी खंत होती. पण ज्यावेळेस मी स्वतःवरती विश्वास ठेवला आणि प्रयत्न केले, तेव्हा मला असं वाटलं की नाही, मी करू शकणार आहे म्हणून. मी माझ्या पेटशी कनेक्ट केलं. त्याच्यानंतर अजून 2-3 पेटशी कनेक्ट केल्याच्या नंतर तो कॉन्फिडन्स खूप वाढला. मग त्याच्यानंतर मॅमने सांगितलं की प्रयत्न आणि कष्ट हे सतत करायला पाहिजे, तुम्ही अर्धवट सोडून चालणार नाही आहेत. आणि ही गोष्ट माझ्या खूप मनाला लागली की नाही, आता आपल्याला प्रयत्न करावे लागणार, प्रयत्न करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्याच्यानंतर मी मॅमने सांगितल्याप्रमाणे त्या प्रोसिजरप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर कॉन्फिडन्स इतका वाढत गेला. 2रा दिवस आला कोर्सचा, 3रा दिवस, 4था दिवस, 5वा दिवस. 5व्या दिवशी मॅमने अजून 2 टेक्निक्स आम्हाला सांगितल्या. त्या त्यांच्या सिक्रेट टेक्निक्स होत्या, त्या त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यानंतर अजूनच एक एनर्जी लेवल, एक वेगळा एनर्जी लेवल, एक पॉझिटिव्ह, म्हणजे अजूनच पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. सुरुवातीला थोडंसं अप्स अँड डाऊन्स होते, पण जसे जसे कोर्स पहिला, 2रा, 3रा, अगदी 5वा दिवस आला, त्यावेळेसचा जो बदल आणि सुरुवातीचा बदल याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर खूप वेगळा अनुभव होता. सेल्फ केअर, सेल्फ लव्ह हे सुद्धा मला त्या कोर्स दरम्यान कळलं. किंवा प्राण्यांशी कनेक्ट करताना त्यांच्या भावना कशा असतात, किंवा नॉट ओन्ली प्राणी, मी पक्ष्यांशी कनेक्ट केलं, मी झाडांशी कनेक्ट केलं, मी निर्जीव वस्तूंशी पण कनेक्ट केलं. प्रत्येकाच्या भावना, प्रत्येक पर्यावरणीय वस्तुस्थितीशी मी कनेक्ट केलं. तर प्रत्येकाच्या भावना ह्या वेगळ्या होत्या. प्राण्यांशी कनेक्ट करताना मी प्राण्यांच्या भावनांप्रमाणे मी कनेक्ट करत होती. पक्ष्यांशी कनेक्ट करताना
त्या एका दृष्टिक्षेपात मी कनेक्ट करत होती. ते एका वेगळ्या लेवलचं कनेक्शन होतं. झाडांशी कनेक्ट करताना त्यांच्या भावना काहीतरी वेगळ्या होत्या. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगवेगळे होते आणि त्याच्यातून मला स्वतःला खूप वेगवेगळी जाणीव आली की नाही, ह्यांच्या जर एवढ्या भावना असतील तर आपण फक्त बघत असतो. पण त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे बोलू शकतो की आपण फक्त त्यांना बघत असतो. पण त्यांच्या भावनाही खूप वेगळ्या असतात, ज्या आपल्याला कधीच कळत नाही. पण आपण त्यांच्याकडे बघत असतो, हां फक्त हे झाड सुंदर आहे, आपण इतकंच बोलतो. पण नाही, त्या झाडाला पण काहीतरी व्यक्त करावंसं वाटतं आणि त्या त्या व्यक्त करण्यासाठी निसर्गाने आमची निवड केली. याबद्दल मला स्वतःचा पण खूप आनंद होतोय आणि ज्योती मॅमने आमच्यातला तो एक वेगळा बोलते एक नैसर्गिक देणगी जी ज्योती मॅमने आम्हाला दाखवून दिली की तुम्ही हे करू शकता आणि निसर्गाने तुमची निवड केली आहे ह्या गोष्टीसाठी. तर त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतोय आणि खरंच ज्योती मॅमने एक ॲज अ गुरु म्हणून ज्योती मॅमने आमच्यातली जी एक तो प्लस पॉईंट होता, तो असा आम्हाला दाखवून दिला की नाही, तुम्ही इतरांपेक्षा थोडे वेगळे आहात. ही जाणीव मला ह्या 5 दिवसांमध्ये झाली आणि खरंच खूप एक्सपिरियन्स छान आहे. या 4-5 दिवसांमध्ये मी 20 पेक्षा जास्त प्राण्यांशी, पक्ष्यांशी आणि झाडांशी कनेक्ट झाले. त्यामुळे जो प्रत्येक वेळेस येणारा अनुभव हा खूप वेगळा होता आणि वेगळं काहीतरी सांगून जाणारा होता. कधी फनी एक्सपिरियन्स होते, कधीतरी खूप हसायला आले, तर कधी खूप म्हणजे रडायला आलं. असे वेगवेगळे एक्सपिरियन्स या जेव्हा कनेक्शन झाले, निसर्गाशी कनेक्शन झालं, असे वेगवेगळे एक्सपिरियन्स अनुभवायला आले आणि हा खरंच खूप ओव्हरऑल ॲनिमल कम्युनिकेशनचा जो प्रवास होता तो एक काहीतरी वेगळीच देणगी देऊन गेला आणि मी ज्योती मॅमचे आणि निसर्गाचे खूप खूप आभार मानते आणि खूप कृतज्ञता